पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात गुरुवार दिनांक 8 जानेवारी रोजी ज्योतिर्मय योगा व नॅचरोथेरपी सेंटर पंढरपूर यांच्या माध्यमातून व डॉक्टर सौ ज्योतिताई अविनाश शेटे यांच्या संकल्पनेतून योग भवन पंढरपूर येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सखी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या सखी मेळाव्याच्या माध्यमातून महिलांमध्ये विविध आजारांबाबत जनजागृती करण्याबरोबरच निसर्गोपचार, योगा व नॅचरल थेरपीच्या माध्यमातून विविध आजारांवर करण्यात येणारे उपचार व उपचार संविधान बाबत माहिती देण्यात आली। या सखी मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांच्यासह नूतन नगरसेविका संध्या मालोजी शेंबडे तसेच नूतन नगरसेवक अमोल डोके यांच्या सुविद्य पत्नी जयश्री अमोल डोके, भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्राजक्ता बेनारे आदी उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांनी ज्योतिर्मय योगा व नॅचरोथेरपी सेंटरच्या माध्यमातून डॉक्टर ज्योतिताई शेटे या महिलांमध्ये करीत असलेल्या आरोग्यविषयक जनजागृतीची प्रशंसा करीत आजच्या काळातील महिला प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करीत असताना त्यांच्यात स्वतःच्या आणि परिवाराच्या आरोग्याबाबतही जागरूकता निर्माण करण्याचं कार्य डॉक्टर ज्योतिताई शेटे व त्यांच्या सहकारी या करीत असल्याबद्दल प्रशंसा केली। तर यावेळी बोलताना डॉक्टर ज्योती शेटे उपस्थित महिलांना मार्गदर्शन करीत महिलांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्याकडेही तितक्याच तत्परतेने दक्षता घेणं गरजेचं असल्याचं महत्त्व विशद केलं। यावेळी योग भवनाच्या प्रांगणात खाद्यपदार्थांचे स्टॉल, त्याचबरोबर विविध वस्तू, सौंदर्य प्रसाधने, पर्स, त्याचबरोबर शोच्या वस्तू, कपड्यांचे स्टॉल लावलेले होते आणि यास महिलांचा तसेच शहरवासियांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं। या सखी मेळाव्यास पंढरपूर शहर तालुक्यातील महिला भगिनींची मोठी उपस्थिती होती व ज्योतिर्मय योगा व नॅचरोथेरपी सेंटर पंढरपूर व डॉक्टर ज्योतिताई शेटे यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या या आयोजनाची मोठी प्रशंसा होतानाही दिसून आली। आज आदरणीय ज्योतिताई आणि त्यांच्या सहकार्या सर्व टीमच्या माध्यमातून योग भवन इथे ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून आदरणीय ज्योतिताई शेटे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी इथं आज अतिशय म्हणजे सर्व सख्यांना एकत्रित करून सखी मेळावा याचे आयोजन करून उद्योग व्यवसाय करणाऱ्या सर्व महिलांना इथं स्टॉल लावण्याची संधी उपलब्ध करून दिली। आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्यांच्या माध्यमातून इथं राबवला गेला, त्याबद्दल मी त्यांचं खूप कौतुक करते। तसंच सर्व स्टॉल धारकांचं, सर्व महिलांचं पण त्यांना पण शुभेच्छा देते की अतिशय चांगला असा उपक्रमाला तुम्ही प्रतिसाद दिला आणि त्या माध्यमातून तुम्ही इथं एक उद्योजिका म्हणून उतरला, त्याबद्दल तुमच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देते। आणि असेच उपक्रम आपल्या शहरामध्ये प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टिकोनातून तयार व्हावेत ही भावना व्यक्त करते आणि परत एकदा ज्योतिताई व त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक कौतुक करते। तुमच्यासारख्यांची गरज आपल्या शहराच्या प्रत्येक महिलेला आहे। असंच तुम्ही पुढे जात राहा, आम्ही सदैव तुमच्या पाठीमागे आहोत। एवढं बोलते आणि धन्यवाद। तर आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या आयोजक ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राच्या पंढरपूरच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सौ ज्योती अविनाश शेटे यांच्याकडे मी माईक देते आणि आपण ह्या सोहळ्याबद्दल, आजचा जो सखी मेळावा भरलेला आहे ह्या सखी मेळाव्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊयात। ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र पंढरपूरच्या वतीने मी डॉक्टर ज्योती अविनाश शेटे आज आपल्या ह्या सखी मेळाव्यात
चं नियोजन कशा पद्धतीने होतं साधारण त्याचा मी थोडासा खुलासा करते की आपण ह्या माध्यमातून आपल्या योग व प्राणायाम आणि आपल्या ह्या जो आरोग्याची जी चळवळ चालवली आहे ती जवळजवळ आत्ता 28 वर्षापासून आहे आणि त्यामध्ये आपण जी चळवळ घेतो आहोत त्याच्यामध्ये महिलांच्या आरोग्याच्या बरोबर जे आरोग्य आहे ते मग 2 प्रकारात आपण विभागतो, म्हणजे शारीरिक आणि मानसिक. शारीरिक आरोग्याबरोबर मध्ये आपण देतो ते योग आणि प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी, ध्यान, मेडिटेशन. त्याचबरोबर त्यांना मानसिक आरोग्यासाठी म्हणून जो काय आनंद मिळावा, मानसिकता त्यांची अगदी प्रफुल्लित राहावी यासाठी आपण जो आनंद देणार आहोत, तर त्या आनंदासाठी आपण अनेक असे या माध्यमातून आपल्या योगच्या माध्यमातून बरेच सगळे पारंपरिक सण साजरे करतो आणि प्रत्येक महिन्याला वेगवेगळे आपण कार्यक्रम घेतो. त्याच पद्धतीने आपण त्यांच्यातल्या कलागुणांना आणि त्यांच्यातल्या उद्योजकांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून हा सखी मेळावा भरवतो. या सखी मेळाव्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आजही भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. आणि त्या भरपूर प्रकारचे सगळे स्वतः बनवलेले स्टॉल्स आहेत, मग ते खाद्यपदार्थाचे असू देत, महिलांच्या साड्या, कपडे, ड्रेस याच्या असू देत, काही त्यांच्या होममेड वस्तू आहेत त्यांनी डेकोरेशनसाठी आपण यूज करतो अशा पद्धतीच्या बनवलेल्या आहेत. आणि ड्रेस, कपडे किंवा इमिटेशन ज्वेलरी अशा पद्धतीचे जे स्टॉल आहेत ते महिलांना आज ह्या खरेदीतून आणि एकमेकांच्या संपर्कातून अतिशय आनंद मिळत आहे. आणि हे आपण आज पंढरपूरमध्ये अशा प्रकारचा भव्य सखी मेळावा भरवलेला आहे. अशाच पद्धतीचा आणि ह्याच्यापेक्षा मोठा असा सखी मेळावा आपण दरवर्षी भरवू अशी सर्वांना मी आज ग्वाही देत आता इथेच थांबते. धन्यवाद ज्योती मॅडम. आपण बघतच आहात आज आपला भव्य सखी मेळावा 2025 डॉक्टर ज्योती अविनाश शेटे यांच्या कल्पनेतून आजचा उपक्रम राबवलेला आहे. महिलांना विविध म्हणजे ज्या महिलांना व्यासपीठ नाही, ज्या महिला उद्योजक आहेत परंतु त्यांना स्वतःच्या स्टॉलसाठी किंवा स्वतःच्या ज्या उद्योजिका असलेल्या त्यांच्या ज्या वस्तू, प्रोडक्ट्स किंवा खाद्यपदार्थ असतील ज्यांना असं कुठलं व्यासपीठ मिळत नाही, ते ह्या महिलांना व्यासपीठ मिळवण्याची आजची जी तुम्ही संधी दिलेली आहे महिलांसाठी, तर त्यासाठी खूप मी योग साधिका मीनाक्षी जोशी तसेच आमची नियोजन टीम खूप मॅडमची पण आभारी आहे आणि PVN वार्ता न्यूज यांची सुद्धा मी खूप आभारी आहे. तुम्ही बघू शकता आपल्याकडे भरपूर असा क्राऊड आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल देखील आहेत आणि आपल्याकडं खाद्यपदार्थांसाठी म्हणजे खवय्यांसाठी छान तर मेजवानी आहेच, पण महिलांसाठी सुद्धा वेगवेगळे इतर स्टॉल देखील आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या झालेली इथे गर्दी, त्यासोबतच तुम्ही एन्जॉय देखील करू शकता. खूप धन्यवाद.